नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मागील व्हिडिओत आपण कुठल्यावरही हातापायाची नखे काढल्याने काय फायदा होतो ते पाहिले. आज आपण आपली आर्थिक स्थिती कशी सुधारेल व कशी बदलेल ते पाहणार आहोत. त्यामुळे भविष्यात आपल्याला आर्थिक कमतरतेला भाग पडण्याची गरज पडणार नाही. त्यासाठी आपण काय केले पाहिजे ते मी तुम्हाला सांगते. बघा, देवापुढे व तुळशीपुढे दिवा लावताना आपल्याला साजूक तुपाचा दिवा संध्याकाळी लावायचा आहे. कोणतेही आर्थिक व्यवहाराचे कागदपत्र, वह्या, खतावणी इत्यादी आपल्याला अष्टगंधाने श्री किंवा शुभलाभ असे त्याच्यावर लिहायचे आहे. संध्याकाळी दिवे लागल्यावर कुणालाच पैसे द्यायचे नाही, कारण राहूच्या होऱ्यात पैसे देणे आणि घेणे हा व्यवहार करायचा नसतो. दिवा किंवा समईचे तोंड उत्तरेकडून लावावे, म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेकडे आपल्याला सुखप्राप्ती होते. पैसे देताना किंवा घेताना उजव्या हाताचा वापर करावा. पैसे मोजताना नोटांना थूक लावून मोजू नये. पोथीची पण आणि ग्रंथाची पानंसुद्धा उलटताना आपल्याला थूक लावून उलटायचे नाही. पैशासंबंधीचे देवाणघेवाण करायला जाताना आपल्या उजव्या खिशात 5 लवंगा पुडीत घालून ठेवायच्या. त्यामुळे कोणतेही विघ्न न येता आपले व्यवहार चांगले होतात. घरात संध्याकाळी सर्वत्र धूप दाखवायचा आहे. आपल्याला धनप्राप्तीसाठी, म्हणजे आपल्याकडे आपले पैसे कोणाकडे घ्यायला जायचे असेल तर आपल्याला सोमवारी किंवा बुधवारी निघायचे आहे. संध्याकाळनंतर कोणालाही मीठ, पीठ, साखर, दूध, दही, कुठलीही पांढरी वस्तू कोणास द्यायची नाही. आपण जर नवीन अलंकार किंवा दागिने केले तर ते देवापुढे ठेवून नंतर कपाटात ठेवायचे. जास्त कोणाला दाखवायचे नाही. आणि ज्या दिवशी आपला पगार होईल त्या दिवशी सर्वचे सर्व पैसे घरी आणायचे आहेत. ते देवापुढे ठेवून अगरबत्ती लावायची, त्याची पूजा करायची. एक रात्रभर देवघरात ठेवायचे. त्याच्यानंतर कपाटात ठेवून दुसऱ्या दिवशी ते पैसे वापरायला काढायचे आहे. असे केल्याने आपली आर्थिक स्थिती भरपूर सुधारते. पैशाची चणचण भासत नाही, घरात पैसा येतो. हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला जर काही प्रश्न किंवा समस्या असतील तर मला कमेंट करून सांगा. मी तुमचे जरूर मार्गदर्शन करेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.